आई राजा उधो उधो च्या जयघोषात घटस्थापना। आई राजा उधो उधो सदानंदीचा उधो उधो च्या जयघोषामध्ये आणि संबळाच्या निनादात सकाळी 11 वाजता तुळजाभवानी मंदिर संस्थानाचे अध्यक्ष डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या उपस्थितीत परंपरागत पद्धतीने सिंह गाभाऱ्यात घटस्थापना झाली। बुधवारी रात्री 1 वाजता तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा पूर्ण झाली। त्यानंतर स्थानिक पुजाऱ्यांनी देवीची मूर्ती शेजघरातून मुख्य गाभाऱ्यामधील चांदीच्या सिंहासनावर प्रतिष्ठापित केली। या प्रसंगी मानाच्या आरत्या केल्या, दही दुधाचा अभिषेक केला, नैवेद्य दाखविण्यात आला। यानंतर तुळजाभवानी देवीचे धर्मदर्शन आणि मुखदर्शन सुरू झाले। मागील 48 तासांपासून तुळजापूर येथे राज्यभरामधून सार्वजनिक नवरात्र उत्सव साजरा करणारे नवरात्र मंडळाचे पदाधिकारी भवानी ज्योत प्रज्वलित करून तुळजापूर येथून आपल्या गावी जात होते। ही मोठी गर्दी मंदिर परिसरात आणि महाद्वार परिसरात दिसून आली। सुमारे 2 तासांच्या अंतराने भाविकांना दर्शन मिळत होते। सकाळी 7 वाजता नित्याभिषेक झाले, त्यानंतर देवीची आरती आणि नैवेद्य दाखविण्यात आला। शेकडो अभिषेक झाल्यानंतर भाविक भक्तांचे मध्यरात्रीपासून सुरू असलेले दर्शन सुरू ठेवले होते। तत्पूर्वी 11 वाजता घटस्थापना उत्सवाच्या निमित्ताने गोमुख तीर्थापासून घटाची मिरवणूक काढण्यात आली। देवीचा सिंह गाभारा आदिमाया, आदिशक्ती व यमाई मंदिर येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते घटस्थापना झाली। घटस्थापनेसाठी लिंगायत समाजाचे मानकरी प्रफुल्लकुमार शेटे यांच्या शेतातील 8 विविध प्रकारचे धान्य उपयोगात आणले गेले। जिल्हाधिकारी ओंबासे, जगजितसिंह पाटील, माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, महंत तुकोजी महाराज, पाळीचे पुजारी, तुळजाभवानी पुजारी मंडळ अध्यक्ष सज्जन साळुंके, तुळजाभवानी भोपे पुजारी मंडळ अध्यक्ष अमरराजे कदम, उपाध्ये मंडळ अध्यक्ष अनंत कोंडो, विपिन शिंदे, धनंजय लोंढे, अविनाश गंगणे, सचिन अमृतराव, प्राध्यापक संभाजी भोसले उपस्थित होते।